हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप अगदी छान मस्त मजेत आनंदी असाल. आज शनिवार आहे, हा शनिवारचा व्लॉग आहे. अहोंचा एक्सरसाइज सुरू आहे. मी मात्र आज एक्सरसाइजला सुट्टी घेतली आणि हे काय करते तर केस धुवायच्या अगोदर जो काही मी कांद्याचा ज्यूस लावते ना त्याची तयारी करून घेतली आणि लावायला घेतला. खरं सांगते मैत्रिणींनो, खूप फरक पडतो याने. माझे केस अगदीच छान दाट झालेले आहेत. आठवड्यामधून 2 वेळा हेअर वॉश करते मी आणि आठवणीत राहिलं तर दोन्ही वेळेला कांद्याचा रस लावते. पण कधी कधी राहून जातं गडबडीमध्ये, पण ॲटलिस्ट एकदा तरी आठवड्यातून लावायचाच. आमच्याकडे कसं असतं माहिती आहे, मी काय करायला घेतलं ना की या दोघांनाही करायचं असतं. तर राहुनीही लावून घेतला माझ्याकडून. या पावडरबद्दल विचारण्यात आलं होतं की ही कशाची पावडर आहे, तर शेवग्याची पानं सुकवून बनवलेली ही पावडर आहे जी मी विकत घेतली आहे. टॅग करते मी ते प्रोडक्ट आणि ते मी रोज पिते. अगदी सकाळी सकाळी मी नाही पिऊ शकत कारण मला थायरॉइड आहे. थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर 1 तासाने वगैरे मी ते पाणी पिते. कोमट पाण्यामध्ये ती पावडर टाकून प्यायची. गाजर, बीट, कांदा हे सारं वापरून मी चिला तर नेहमीच बनवते, पण आज एक पराठा बनवते वेगळा या पद्धतीनं. हे बघा, गाजर खिसून घेतलं, बीट खिसून घेतलं, बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ, ओवा, नंतर कसुरी मेथी, खूप सारी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं त्यामध्ये लाकडी घाण्यावरचं जे मी तेल वापरते ना, तर त्यामध्ये मी यावेळेला आपलं मोहरीचं तेलसुद्धा आणलेलं आहे. तेही मी यामध्ये ॲड करून पीठ भिजवणार आहे. बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ वापरून याचा चिलाही बनवू शकतो आपण, पण अशा पद्धतीनं गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ वापरून या साऱ्या भाज्या घालून पराठा करते आज. आणि खरंच अगदीच टेस्टी लागतो असासुद्धा. नक्की तुम्हीही एकदा करून बघा. मी पराठे बनवून घेतले तोपर्यंत आहोनी मस्त कडक असा चहासुद्धा केलेला आहे. आता ब्रेकफास्ट करायचा आणि पुन्हा लगेचच मला स्वयंपाकाला लागायचं आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे चपाती आणि पनीरची भुर्जी. आणि पनीर हे मी घरी बनवलेलं आहे, जे तुम्हाला दाखवायचं आहे मला की किती छान बनलं आहे. आणि हे बघा, हे काय पाहताय तुम्ही, तर प्रितिशलासुद्धा आज कांद्याचा ज्यूस लावायचा आहे. त्याचं तर फार लक्ष असतं की मम्मी काय करते एक्झॅक्टली. मम्मीची स्किन केअर जी आहे ना ती त्यालाही करायची असते आणि मी त्याला ना बेसिक स्किन केअर करायला शिकवलं आहे की झोपायच्या अगोदर स्वच्छ चेहरा धुवायचा आणि सेथावेलचा मॉइश्चर लावायचं आणि झोपायचं. तर ते तो नक्कीच फॉलो करतो. कधी कधी विसरतो, लेट नाईट अभ्यास सुरू असतो तेव्हा ते राहून जातं. आणि हे बघा, हे पनीर आहे जे मी घरी बनवले. गावावरून जे दूध आणलं होतं, जे फाटलं होतं ॲटोमॅटिक, त्यापासून बनवलेलं. ते प्रॉपर असं खिसलं जात नाही म्हणून मी हातानेच त्याला स्मॅश केलं आहे. घरी बनवलेल्या प्युअर पनीरची भुर्जी एकदा करून बघा, काय चवदार लागते माहिती आहे. आणि किती साधी सोपी ही रेसिपी आहे. तेल घ्यायचं, कढीपत्ता, मोहरी, जिरे, वॉटेवर तुम्हाला जे काही खडे मसाले टाकायचे ते टाकायचे. कांदा आणि टोमॅटो मस्त भाजून घ्यायचा. हिरवी मिरची टाकायची असेल तर टाकू शकता, पण मी लाल तिखट टाकणार आहे. आणि म्हणजेच घरचा जो काही कांदा लसूण मसाला असतो ना आपला, चटणी, ती टाकायची आणि स्मॅश केलेलं पनीर टाकायचं. खूप सारी कोथिंबीर टाकायची. मस्त लागते ही भुर्जी. आजची भुर्जी तर खूपच टेस्टी झाली होती कारण किंचितसं मी तेल त्याला जास्त टाकलं होतं. भुर्जी हा प्रकारच असा आहे की ज्याला थोडंसं तेल जास्तच लागतं, त्यामुळे ती अजून छान चवदार बनते. सगळं आवरून स्कूलमध्ये निघायचं आहे. मी स्वयंपाक करते तोपर्यंत आहोनी इकडे कपडे इस्त्री करायला घेतलेले आहेत. आणि मी ही नेहमी असं करते हां. मी वर्किंग डेजला त्यांना त्यांच्या ऑफिसचे कपडे इस्त्री करून देते, तेही अधूनमधून हां, रेग्युलरली नाही. पण जेव्हा केव्हा सुट्टीच्या दिवशी आहो इस्त्री करायला घेतात ना, हमखास मी एखादा माझा टॉप नेऊन तिकडं चिटकवते की करा आता माझासुद्धा. आणि तेही अगदी आवडीनं करतात. मग हा लाईफस्टाईलमधून घेतलेला टॉप आहे, जो मी आहोंना विचारते की चांगला आहे ना क्वालिटीनं. आणि त्याच्यासोबत घालायला ही एक सुंदर अशी प्युअर कॉटनची अगदीच महागडी मी प्लाझो घेतली. पण ही मी घातल्यानंतर आहो म्हणतात अगं ती ट्रान्सपरंट आहे. एखादी व्हाईट शॉर्ट घ्यावी लागेल आता या प्लाझोमधून घालण्यासाठी. वैतागच आहे, इतकी महागडी प्लाझो पण ॲज इट इज वापरता नाही येत. आणि व्हाईट कलर बेसिकली असतोच थोडाफार ट्रान्सपरंट. चलो, गणपती बाप्पा मोरया. 1000ची रिसिप्ट घेतली नक्की? हो, हे आहे त्याच्यात. पक्का ऍप्लिकेशन घेतलं. ए चल ना बाळा. प्रितिशचा घरातून पायच निघत नाही. आजच्या दिवसभरातलं सगळ्यात महत्त्वाचं काम करायला निघालोय, जे की लिव्हिंग सर्टिफिकेट घेणं आणि 10,000 रुपये परत मिळण्यासाठीचं ॲप्लिकेशन करणं. ॲप्लिकेशन तर आम्ही तयार करून आणलं आहे, जस्ट आता सबमिट करणार आम्ही.
आणि बघूया आम्ही ना स्कूलचा जो काही फेलिसिटेशनचा प्रोग्राम होता त्याला आम्ही गेलोच नाही. आज होते का बघूया प्रीतीचं. की बऱ्याच जणांनी विचारलं होतं की कोणतं स्कूल होतं प्रीतीचं. तर चला दाखवते मी तुम्हाला की प्रीतीश नर्सरीपासून 10वीपर्यंत म्हणजेच 10th पासआउटपर्यंत कोणत्या स्कूलमध्ये शिकला आहे. तर हे आहे द स्टर्लिंग स्कूल भोसरी, इंद्रायणीनगर सेक्टर नंबर 1मध्ये आहे. अगदी श्री स्वामी समर्थांना स्मरून सांगायचं आहे मला तुम्हाला इकडे की या गोष्टीसाठी मी मॅनिफेस्टेशन केलं होतं की प्रीतीशचा बोर्डवरती फोटो यावा, नाव यावं. हां, मला खात्री होती की तो फर्स्ट तर नाही येणार, कारण आपल्या मुलाचा अभ्यास किती आहे हे आपल्याला माहिती असतं. आणि यांची जी ही बॅच आहे, ही जी मुलं आहेत ना, एकापेक्षा एक हुशार मुलं आहेत हे याचीही मला आयडिया होती. पण फक्त असं वाटायचं की नाही, प्रीतीश या फोटोमध्ये असायला हवा, या बोर्डवरती असायला हवा. आणि माझी इच्छा ती पूर्ण झाली आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत असते की नेहमी मोठी स्वप्न बघा, चांगला विचार करा. आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपल मिसेस नैना मॅम आणि व्हाईस प्रिन्सिपल मिसेस नूतन मॅम यांच्याकडून पॅरेंट्सना सुद्धा ॲप्रिसिएशन लेटर देण्यात आलेलं आहे. गोल्ड मेडल मिळाले. येस, थँक्यू 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 थँक्यू. फार आनंद झाला आम्हाला. ऍक्च्युली मिस केलं आमची जी मुलं नव्हती आली त्या दिवशी. इट वॉज रिअली व्हेरी मच प्राऊड. 31 आमचे जे स्टुडंट्स आले आउट ऑफ 90. आय वॉज रिअली व्हेरी प्राऊड. मी पहिले जेव्हा मॅम पुल आउट करत होते रिझल्ट आम्ही बघत होतो. आम्ही बघत होतो. हेच ते गोल्डन मोमेंट्स आहेत ज्याची आपण वाट बघत असतो. आणि जेव्हा ते येतात ना तेव्हा खरंच बिलीव्ह होत नसतं. ते जगून घ्यायचे असतात, फक्त फील करून घ्यायचं असतं. तर आम्ही ना इथं उभं राहून मी आणि प्रीती सगळ्या आठवणींना उजाळा दिला की सुरुवात कुठून झाली होती. मी त्याचा नर्सरीचा वर्ग दाखवला तुम्हाला. यायचं इकडे 2 व्हीलर लावायची आणि हे बघ प्रीतीश, इथे आम्ही बसायचो वेटिंगला मैत्रिणींशी गप्पा मारत. वाटतंय की किती लवकर लवकर ही वर्ष गेली. आणि का गेली इतक्या लवकर, का गेली? पुन्हा छोटा पाहिजे प्रीतीश. जाऊ द्या, आत्ताचे जे मोमेंट्स आहेत ना ते अजून छान एन्जॉय करायचे. कारण आता अजून मोठी होणार मुलं, अजून त्यांच्या दुनियेत जायला चालू होणार. अजून तरी ती आपल्या दुनियेमध्ये आहेत. आणि याची मात्र गॅरंटी होती, खरंच गॅरंटी होती मला. मी घेऊ का? ट्रीट, छोटीशी ट्रीट मिळणार आहे. मी सहजच म्हटलं की मला बर्गर खावंसं वाटतं. प्रीतीशनी म्हणण्याऐवजी आज मी म्हटलं तर चक्क बर्गर ऑर्डर द्या, मी गाडी पुढे लावून आम्हीच द्यायची ऑर्डर. मग काय स्पायसी प्रीमियम चिकन बर्गर मील होतो, मीडियम मील. चिकनचं घ्यायचंय? ठीक आहे, घे. आमच्यासाठी दोघांसाठी तुम्हाला तुला कुठलं पाहिजे सांग ना. मला सिंपल. तुला व्हेज पाहिजे? हां, व्हेज. मील पाहिजे का? नाही, नॉर्मल टिक्की पाहिजे, आलू टिक्की. मग हे रेग्युलर मीलच येतं. त्यामध्येच लेकरू खुश झालं. अनएक्सपेक्टेडली भेटले ना. छोट्याशा पार्टीचा मोठासा आनंद साजरा करून आता घरी निघायचं. घरचा स्वयंपाक आता रात्रीच खायचा. ना मार्कशीट मध्ये मराठीला A2. हा, मराठीमध्ये 97 मार्क्स आहेत 100 पैकी, तरी सुद्धा A2 ग्रेड आहे. तर आपल्याला असं जनरली वाटतं ना की अरे एवढे चांगले मार्क्स असून A2 ग्रेड कसं काय, हे चुकून आले की काय, प्रिंटिंग मिस्टेक आहे की काय. तर प्रीतीश आम्हाला अगोदरच सांगत होता की नाही पप्पा, की हे प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, हे असंच असतं. तरीही आज आमच्या पप्पांनी प्रिन्सिपल समोर तो क्वेश्चन केलाच की म्हणे मॅडम इथे चुकून आले का हो हे, आणि ओरिजिनल मार्कशीटला करेक्ट होऊन येईल का? किती ती काळजी. हा, तर मॅडमनी पण एक्सप्लेनेशन दिलं तेच. आणि प्रीतीश पण आता तेच सांगतोय की कसं असतं प्रीतीश ते रिलेटिव्ह असतं. म्हणजे बाकीच्या बाकीच्या मुलांनी केवढा स्कोर केला त्या सब्जेक्ट मध्ये त्यावर असतं. आता मॅथ सारख्या विषयाला तुम्हाला 90ला पण A1 भेटेल, कारण एवढी जास्त स्कोर करणारे असतात. पण मराठीला कसं बऱ्यापैकी सगळे स्कोर करतात तेवढे, त्या 95+, म्हणून तिथं 97ला A2 भेटलं. पण म्हणजे सब्जेक्ट मध्ये ती ग्रेड ही कम्पॅरेटिव्हली इतर स्टुडंटच्या मार्क्स वरती डिपेंड असते. आणि आम्ही काही वेगळंच समजायचो. आम्हाला असं वाटायचं 80% वरती गेलं की A1 ग्रेड, 85च्या वरती, है ना, असं काहीतरी ना. आणि तसं नसतं. इट्स ओके.
97 मार्क्स, तेही मराठीला, आणि तेही माझ्या प्रितिशला. बाप रे, आमच्यासाठी तर ते एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क्स आहेत मराठीचे. आणि खुश आहोत आम्ही. मॅडम पण खूप खुश होत्या, अगदीच हॅपी होत्या. त्यांना माहिती होतं प्रितिशला एवढे पडणार. मॅथ्सच्या बाबतीत पण मॅथ्सच्या मॅडम थोड्याशा नाराज होत्या, कारण त्यांना प्रितिशला आउट ऑफ आउट मार्क्स पाडलेले पाहिजे होते. ठीक आहे, 2 मार्क्स गेलेत प्रितिशचे. 1 मार्क्स तर गेलायच, पण 1 कुठे गेला ते माहिती नाहीये. प्रितिशने सांगितलंय आता की चला इथून पुढे करतो मॅडम. खरंच एखाद्या माणसानं किती सिस्टमॅटिक असावं. तिकडे बघा, मी कपडे काढून तिथे ठेवून दिलेत आणि मस्त रिलॅक्स करते. आणि यांचं काय चाललंय बघा. कोणाची फाईल बनवलीत आता? प्रीतीची फाईल बनवली सिस्टमॅटिक. अरे वा प्रितिश, हे बघ पप्पानी तुझी फाईल बनवली. फर्स्ट टाइम न्यू फाईल. वाव, तुला जरा पण काही क्युरियोसिटी नाहीये? स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बोर्ड्स मार्कशीट, वाव, मायग्रेशन सर्टिफिकेट, आउटस्टँडिंग. सही रे. हे काय शाळेने दिले? हे शाळेने दिले. सगळ्यांना प्रिंट काढून दिले. हे तुझं ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट आहे, लक्षात ठेव. हे तुझे आधार कार्ड, हे तुझे ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट आहे, त्याच्या झेरॉक्स कॉपी मागे. आणि हे आमचे बर्थ सर्टिफिकेट. आणि आपले 10,000 रुपये ना. मी मुद्दाम ठेवले. प्रितिश, ये चीज हमको याद दिलाएगी. प्रितिश तुझी फाईल रेडी झाली यार. बघता बघता पोराची फाईल रेडी झाली. एवढं मोठं झालं ग लेकरू, मला अजून बिलीवच होत नाही. शिट यार, का गेली इतकी वर्ष फास्ट ही. प्रितिश किती सार्कॅस्टिकली बोलला, ऐकलं तुम्ही की ही आपली 10,000ची रिसीट. तर तो तसं का बोलला, कारण आम्हाला 10,000 भेटलेच नाहीत स्कूलमधून, कारण ते आमच्या बॅचला मिळणारच नव्हते. थोडासा काहीतरी गैरसमज आमचा झालेला होता, जो स्कूलमध्ये गेल्यानंतर क्लिअर झाला. पण ठीक आहे हो, काही हरकत नाही. आहोनी आता काय खाल्लं चहासोबत? आहो चप्पू. एवढं पण त्या चपातीवर प्रेम असू नये माणसाचं, की सकाळी भेटली नाही तर चप्पू झाली आहे. ती चपातीची चप्पू झाली आहे. ते वाजतायत 6 आणि अहोने चहा केला. मी उठा वगैरे मस्त क्लीन केला. आणि पसारा बघा, अहो चहा करतात, मला तुम्हाला हेच दाखवायचंय. पण हा जो पसारा आहे ना, तो मला आवरायला लागतो सगळा. म्हणजे माझंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच असतं. चहा मात्र एकदम अमृततुल्य. मी मात्र वेळी अवेळी चपाती वगैरे खाऊ शकत नाही. मी आणि प्रितिशने मस्त ॲपल एन्जॉय केलं. आणि चला आता बाहेर निघायचंय. 7 वाजून गेले. फायनली आज तरी ब्लाऊज मिळतील. टेलरला कॉल केला होता की देच बाबा म्हणून. तोंड न धुता थोडीशी पॉन्ड्स लावली. आम्ही ना ही पॉन्ड्स यूज करतो. तुम्ही कोणती पॉन्ड्स यूज करता नक्की सांगा. स्कार्फच बांधायचे. आणि आहो ना इकडे खूप असं माझ्या, हे बघा दत्त म्हणून उभे आहेत की चल ग बाई चल लवकर. गणपती बाप्पा मोरया. चलो प्रितिश, येते मी. अल्टरेशनसाठी जे ब्लाऊज दिले होते मी, त्याची आठवण आजही मी टेलरला करून दिली की बाबा प्लीज तयार करून ठेव, मी येते घ्यायला. फायनली त्याने केलेत आणि आणतीये मी आता. काय नाही काम वगैरे. मीच बनवलेली बुर्जी आहे ती, दुपारी बनवलेली बुर्जी जी खाल्लीच नाही आम्ही. मी काय केलं होतं, या पॅन सकट याला फ्रीज मध्ये ठेवलं होतं. पॅन इतका थंड झालाय, म्हटलं उगाच कधी त्याला भांडी जास्त पडतात, आता ही काढा पूर्ण बुर्जी, पुन्हा फ्रीज मध्ये ठेवा आणि नंतर कोणानी गरम करा. त्यापेक्षा ऍज इट इज हा पॅन मी ठेवून दिला होता. कोणी करतं का असं माझ्यासारखं नक्की सांगा. हा शेवटी ब्लाऊज मिळालेले आहेत खूप दिवसांच्या वेट नंतर. व्हाईट आणि पिंक. तर रेडवाला पहिलाच मिळालेला होता. याचे स्लीव्ज पण आहेत. तर मी स्लीव्ज आत्ता तरी काही लावलेले नाही आहेत, विथ अस्तर स्लीव्ज मिळालेले होते. हां, तर मी ना उद्या सगळ्या ज्या काही कॉटनच्या साड्या उरलेल्या 3 आहेत ना, त्या सगळ्या वेअर करणार आहे आणि लुक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही सांगणार आहात मला की कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली माझ्या अंगावरती, म्हणजे मला कोणती छान सूट होतीये. बघूया आपण. उद्या संडे आहे आणि ना खूप दिवसांपासून मला 2 रील बनवायचे आहेत मराठी, जे
म्हणजे मला आवडतात तसे बनवायला. आता ते कंबरवाली रील तर खूपच आता ट्रेंड तो निघून गेला, तरी पण बघते जमलं तर. बट दुसरे जे 2 आहेत मराठी ते रील बनवायचे आहेत. एनी हाव मला ते बनवायचेच आहेत. आणि उद्या मी कुठेही जाणार नाही. आहोंचं म्हणणं आहे की चल शॉपिंगला जाऊया, प्रीतीसाठी काही शर्ट्स वगैरे, डीमार्टला जाऊया. पण मी सकाळी सकाळी डीमार्ट करून येईन आणि नंतर दुपारचं जेवण वगैरे झालं की उद्या असं ठरवले की दुपारचा आराम अजिबात करायचा नाही. ते रील आता आठवणीनं करून घ्यायचे, नंतर राहिले की राहून जातात. साडीचं गेटअप तर मी करणारच आहे ना, तर त्यावरती मग त्याच गेटअपवरती रील्स पण ट्राय करणार आहे. नक्की बघा हा, जमतायत का. मला असं झालंय की यार किती दिवस झालं मी रीलच नाही केली. मला रील केलं की खरंच बरं वाटतं, पण तशी घरातली परिस्थिती असावी लागते ना. तुम्ही पाहताय आता की आजारपण, मग गावाला जाणं, मग प्रीतीचं हे सगळे पुढची प्रोसिजर. आता सोमवारपासून प्रीती सेटल होतोय, ऑफलाईन सुरू होते त्याचं, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. आणि सगळी बरी आहेत आता, तब्येत सगळ्यांची छान आहे, त्यामुळे मूड चांगला आहे आणि चांगल्या मूडमध्ये चांगले रील्स बनतात. म्हणजे ऍटलीस्ट आतून ती इच्छा तरी होते तशी बनवायची. आणि चला मग आता जेवण वगैरे करून घेणार आहोत आणि एखादा मूवी पाहणार आहोत. इकडं आहोंचं काहीतरी वेगळंच चालू आहे. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये आहो लवकरच भाग घेणार आहेत. इकडे या, आम्हाला पण दाखवा जरा, आमच्या सबस्क्रायबर लोकांना पण दाखवा जरा. बघू. हे बघा शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेण्यासारखी बॉडी झाली आहे की नाही, विदाऊट जिम. हे बघा, मी लटकू शकते, प्रॉपर मी लटकू शकते. पण माझं वजन वाढले, त्याचं काय. बरं, आम्ही ना थोड्याच दिवसात एका ट्रिपसाठी जाणार आहोत आणि मला त्याच्यासाठी आहोंनी व्यायाम चालू करायला सांगितलंय. म्हणजे जो काही मी डेली वॉक वगैरे करते ना तो नाही, त्याच्यापेक्षा जरा थोडा जास्ती. त्यांचं असं म्हणणं आहे की कर, या निमित्ताने तर तू करशील, काहीतरी टार्गेट ठेव, कारण ट्रिपला जाण्यासाठी थोडासा वेळ आहे. त्या वेळेमध्ये मी बऱ्यापैकी स्वतःला एक्सरसाइज करून, बारीक म्हणणार नाही मी, बारीक तर आहेच मी, इतकी पण काही जाड नाहीये, पण थोडासा तरी ॲटलिस्ट बदल करू शकते. तर मी चालू करणार आहे, लवकरच शेअर करते तुमच्यासोबत. चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करूया. उद्या भेटेन पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये साड्यांचा नवा लुक घेऊन, आणि तुम्ही पाहणार आहात. व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ते तुमच्यासाठी फुकट आहे, पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक छान मोटिवेशन मिळतं. सबस्क्रायबरचा आकडा जेव्हा चेंज होतो ना, भारी वाटतं खूप, आणि कॉमेंटनी सुद्धा भारी वाटतं. चला बाय, लव्ह यू ऑल.